ओके, आज आपल्याला कंपोजिशन ऑफ टू एस एच एम हॅव्हिंग सेम पिरियड अँड अलॉंग द सेम पाथ हा पॉईंट स्टडी करायचा आहे. याच्यात आपण दोन एस एच एम कन्सिडर करतोय. त्या एस एच एमचा पिरियड जो आहे तो पिरियड आपण सेम कन्सिडर केलेला आहे आणि सेम पाथवरती आहेत, म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस असेल किंवा अलॉंग वाय ॲक्सिस असेल, त्यातला आपण अलॉंग एक्स ॲक्सिस कन्सिडर करूया. आता त्यांचा पिरियड जरी सेम असेल तरीसुद्धा त्यांची जी काय इनिशियल फेज आहे आणि त्यांचं जे ॲम्प्लिट्यूड आहे हे आपल्याला डिफरंट आपल्याला इथं पाहायला मिळेल. मग इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ एस एच एम जर मी कन्सिडर केलं तर आपल्याकडे इक्वेशन आहे बघा, एक्स इज इक्वल टू आपण म्हटलं ए साइन ओमेगा टी प्लस फाय असं आपण इक्वेशन म्हणत होतो. पण आता इथं दोन एस एच एम कन्सिडर करतोय, त्यामुळे दोन डिस्प्लेसमेंट असतील दोघांच्या, कारण त्या दोघांचा ॲम्प्लिट्यूड वेगळा आहे आणि फेज वेगळा आहे, म्हणून मी ते इक्वेशनला म्हणतो x1. ॲम्प्लिट्यूड डिफरंट A1 आणि फेज पण वेगळी आहे, त्याला मी म्हणतो अल्फा फाय1. नेक्स्ट एस एच एम जो आहे तो आहे x2 इज इक्वल टू A2 साइन ओमेगा टी प्लस फाय2. यामध्ये A1 अँड A2 are amplitudes and phi1 and phi2 are initial phase. या दोघांची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट घेतली कुठल्याही इन्स्टंटला तर ती इज इक्वल टू वेक्टर सम ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट ड्यू टू बोथ द एस एच एम ॲट दॅट इन्स्टंट असं ते सांगतात, म्हणून मी इथं लिहितो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. आता रिझल्टंट डिस्प्लेसमेंट एक्स असेल, ती त्या दोन डिस्प्लेसमेंटची वेक्टर सम म्हणून म्हणजेच x1 प्लस x2 अशी कन्सिडर केली जाईल. आता आपल्याला x1चं इक्वेशन माहिती आहे, x2चं इक्वेशन पण माहीत आहे. इक्वेशन जर आपण इथं व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला मिळेल x इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी प्लस फाय1 प्लस A2 साइन ओमेगा टी प्लस फाय2. इक्वेशन मिळाल्यानंतर आपल्याकडं साईनचा एक फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, साइन इन ब्रॅकेट ए प्लस बी, मी तो लिहितो युझिंग साइन ए प्लस बी इज इक्वल टू, सगळ्यांना माहीत असेल फॉर्म्युला, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करायचा आहे. साइन ब्रॅकेट जो दिसतोय त्याला आपण इथं ए प्लस बी म्हणजेच ओमेगा टी प्लस फाय1, सिमिलरली ओमेगा टी प्लस फाय2 असं इक्वेशन इथं आपल्याला पाहायला मिळेल. मग त्याप्रमाणे जर इक्वेशन एक्सपांड केलं तर आपल्याला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय मिळेल, तर एक्स इज इक्वल टू, पहिल्यांदा मी ही टर्म ठेवतो, त्यात ॲम्प्लिट्यूड A1 हे कॉमन असेल, ते ॲज इट इज ब्रॅकेटच्या बाहेर ठेवूया. आता याच्यात ए जो आहे तो ए आपल्याला इथं ओमेगा टी पाहायला मिळेल आणि बी जो आहे तो आपल्याला फाय पाहायला मिळेल. बघा ओके, इथं मी ए म्हणतो याला आणि याला म्हणतो बी. मी पहिल्यांदा ही टर्म सॉल्व करतो, हे लक्षात यावं. मग इक्वेशन जे असेल ते आपलं बनेल आता बघा, A1 ॲम्प्लिट्यूड ब्रॅकेटच्या बाहेर घेऊया, साइन फॉर्म्युला ओमेगा टी प्लस फाय1साठी यूज केला जाईल. फॉर्म्युला दिलेला आहे त्याप्रमाणे व्हॅल्यू पुट केलं तर साइन ओमेगा टी कॉस फाय1 प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय1 हा असेल. इथं दुसऱ्याला प्लस दिसते आपल्याला नंतर, कारण आपण आत्ता जो फॉर्म्युला केला तो याच्यासाठी होता. हे प्लस ॲज इट इज इथं लिहून टाकतो आणि ॲम्प्लिट्यूड A2 ब्रॅकेटच्या बाहेर लिहितो आणि नंतर त्यासाठी साइन फॉर्म्युला यूज करतो, साइन ओमेगा टी कॉस फाय2 प्लस कॉस ओमेगा टी साइन
फाय टू हे इक्वेशन आपल्याला इथं मिळेल. इथं ह्या टर्म्स असे लिहिण्यामागचं पण एक रिझन दिसते बघा. समजा तुम्ही फर्स्ट टर्म जर पाहिली, ही टर्म जर ऑब्झर्व केली, तर यातला साइन ओमेगा टी आणि याच्यात साइन ओमेगा टी आपल्याला कॉमन दिसतोय. मी तो साइन ओमेगा टी पहिल्यांदा कॉमन घेतो म्हणजे टर्म्स तुम्हाला लक्षात येतील. एक्स इज इक्वल टू याच्यातून साइन ओमेगा टी, इथून साइन ओमेगा टी कॉमन आला, तो ब्रॅकेटच्या बाहेर घेतला, साइन ओमेगा टी ब्रॅकेटमध्ये काय राहील, हा ए ॲज इट इज इथं असणार आहे, म्हणजेच A1 कॉस फाय वन आपल्याला इथं पाहायला मिळेल. तो होईल A1 कॉस फाय वन प्लस A2 कॉस फाय टू. ठीक आहे. आता नेक्स्ट ब्रॅकेट जो आहे त्याच्यात बघा, इथं कॉस ओमेगा टी आहे आणि इथं पण कॉस ओमेगा टी आहे. दोघांमधून कॉस ओमेगा टी जर मी कॉमन घेतला तर इथं मला मिळेल प्लस ॲज इट इज असेल इक्वेशन कॉस ओमेगा टी इंटू ब्रॅकेट. आता इथला A1 हा ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे म्हणजे इथं असेल, त्यामुळे इक्वेशन आतलं होईल A1 साइन फाय वन प्लस A2 साइन फाय टू. आता मला इथं ब्रॅकेटमध्ये ज्या क्वांटिटी दिसत आहेत त्यातल्या बऱ्याचशा क्वांटिटी या कॉन्स्टंट असल्यामुळं मी त्यांना एकत्रित एक कॉन्स्टंट कन्सिडर करतो, म्हणून मी इथं लिहितो लेट A1 कॉस फाय वन प्लस A2 कॉस फाय टू इज इक्वल टू R कॉस डेल्टा, आणि सिमिलरली A1 साइन फाय वन प्लस A2 साइन फाय टू इज इक्वल टू R साइन डेल्टा. आता या व्हॅल्यू मी त्या इक्वेशनमध्ये पुट करून देतो म्हणजे मला इक्वेशन मिळेल. ते इक्वेशन असेल बघा, ह्याच्यातला कॅपिटल R अगोदर मी सांगतो. कॅपिटल R हा त्याचे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असेल आणि डेल्टा जो दिलेला आहे तो त्याचा रिझल्टंट फेज म्हणून असेल. रिझल्टंट फेज म्हणजे फाय वन फाय टू आपण कॉम्बिनेशन जो घेतोय त्यांच्यापासून मिळणारा रिझल्टंट म्हणजे इथं डेल्टा केलेला आहे. आणि ती जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, मग मी लिहितो सबस्टिट्यूट इन इक्वेशन, तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल बघा, एक्स इज इक्वल टू साइन ओमेगा टी. इथं आपल्याला पाहिल्यावर लक्षात येईल आपण A1 कॉस फाय वन प्लस A2 कॉस फाय टू साठी R कॉस डेल्टा पुट करतोय. साइन ओमेगा टी ॲज इट इज आहे. या ब्रॅकेटसाठी आता आपण व्हॅल्यू पुट करणार आहोत ती आहे R कॉस डेल्टा. मग त्याप्रमाणे इक्वेशनमध्ये इथे येईल एक्स इज इक्वल टू साइन ओमेगा टी प्लस R कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी ॲज इट इज इंटू R साइन डेल्टा. इक्वेशन मिळाल्यानंतर याच्यातून मला R दोन्ही याच्यातून कॉमन भेटेल म्हणून इक्वेशन लिहितो एक्स इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट R साइन ओमेगा टी कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी साइन डेल्टा. हा फॉर्म्युला जर तुम्ही परत एकदा ऑब्झर्व केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल बघा की हा परत आपल्याला साईनचा फॉर्म्युला म्हणून दिसत असेल. मी तो फॉर्म्युला यूज करू शकतो म्हणजे मगाशीच आपण पाहिलं होतं साइन A प्लस बी साइन A कॉस बी प्लस कॉस A साइन बी, तर आपण लिहिलेला पण असेल. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला इथं दिसतोय. मग मी त्याची व्हॅल्यू जर घेतली तर ती व्हॅल्यू मला दिसेल एक्स इज इक्वल टू R ॲज इट इज साइन इंटू ब्रॅकेट ओमेगा टी प्लस डेल्टा हे इक्वेशन मिळेल. आपलं हे जे इक्वेशन भेटतं आहे एक्स इज इक्वल टू R साइन ओमेगा टी प्लस डेल्टा, या इक्वेशनवरून अजून एक गोष्ट लक्षात येईल की आपण डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन जे स्टडी केलेलं आहे त्या इक्वेशनमध्ये आपण सांगत होतो की एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. हे इक्वेशन डिस्प्लेसमेंट ऑफ SHM म्हणत होतो.
या इक्वेशनकडं आणि वर आलेलं आपल्याला फाइंड आउट झालेल्या इक्वेशनकडे जर पाहिलं तर दोघांमध्ये पण बघा ॲम्प्लिट्यूड दिसतंय, साईन दिसतोय, फ्रिक्वेन्सी दिसते आणि फेज पण दिसते. म्हणजे दोन जे काय SHM परफॉर्म करतायत त्या दोघांचं कॉम्बिनेशन जरी आपण कन्सिडर केलं तरी सुद्धा जे काही इक्वेशन मिळते ते आपल्याला SHMचंच डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन मिळते. फक्त ते रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असेल, त्याच्यात आर हा त्याचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड म्हणून काम करत असेल आणि डेल्टा हे फेज म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे. ओके, आता याच्यावरून आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडवरून आता रिझल्टंट फक्त आर फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानंतर मग डेल्टा, रिझल्टंट फेज आणि रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करू. ही आपल्याला इक्वेशन मिळालं ते डिस्प्लेसमेंटचं असेल. मग आता रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करायची म्हणजे आपल्याला इथं आर फाइंड आउट करायचा आहे. मग त्यासाठी इक्वेशन आपण कन्सिडर करूया. पहा, तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करत असताना आपण मगाशी जे कन्सिडर केलेलं होतं, म्हणजे हा जो पॉईंट आहे लेट म्हटलेलं होतं आपण त्याला, त्या इक्वेशनच्या राईट हँड साईड ज्या आहेत त्या राईट हँड साईडचं आपल्याला स्क्वेअर करून त्या ॲड करायच्या आहेत. म्हणजे इक्वेशन जर पाहिलं तर आपल्याला ते मिळेल बघा. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग त्याला इक्वेशन नंबर देऊन टाकूया म्हणजे आपल्याला थोडक्यात लक्षात येईल. मी जर याला म्हटलं इक्वेशन नंबर 1, याला म्हणतो इक्वेशन नंबर 2. आता आपण इक्वेशनच लिहून घेऊया, नाही तर परत कन्फ्युजन असेल हे कुठून आलं. आपण मगाशीच कन्सिडर केलेलं होतं लेट A1, मी इथं लिहितो स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. इक्वेशन स्क्वेअर अँड ॲड केल्यानंतर बघा मला काय मिळेल. आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा, किंवा मग अगोदर आपण साईनचा रेशो घेऊया म्हणजे थोडं सिम्पल जाईल. इथं मी साईन लिहितो आणि इथं कॉस लिहितो. बघा, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू, पहिल्यांदा आपण ही टर्म घेतलेली आहे नंतर ही कन्सिडर करतोय. मग पहिली जी आहे ती इथं स्क्वेअर करून घेऊया. स्क्वेअर करत असताना आपल्याला इथं ब्रॅकेट स्क्वेअर कन्सिडर करावं लागेल, म्हणजे A+B ब्रॅकेट स्क्वेअर. त्याप्रमाणे हे जर इक्वेशन आपल्याला मिळेल A1 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi1 प्लस A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi2 प्लस ट्वाइस A1 A2 साइन phi1 phi2 प्लस, आता ही टर्म झालेली. आता आपण या टर्मला स्क्वेअर करतोय. A1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi1 प्लस A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi2 प्लस ट्वाइस A1 A2 कॉस phi1 इंटू कॉस phi2. ओके, इथं वरती साइन phi1 इंटू साइन phi2 असं इक्वेशन दिसेल आपल्याला. आता या इक्वेशनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला इकडची जी काही लेफ्ट हँड साईड आहे म्हणजे ही साइन आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा, इथं आर स्क्वेअर कॉमन घेतला तर इन ब्रॅकेट राहील कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर, आणि कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर जर इक्वेशन घेतलं आपल्याला तो फॉर्म्युला माहिती आहे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. त्याप्रमाणे इक्वेशन जे मिळेल ते होईल आपलं आर स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू, आता याच्यात मला परत कॉमन फॅक्टर्स इथं पाहायला मिळतील. इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा A1 स्क्वेअर इथं साइन स्क्वेअर phi1 प्लस कॉस स्क्वेअर phi1 हे रिलेशन मला मिळेल. ते मी इथं पहिल्यांदा लिहितो म्हणजे हे होईल A1 स्क्वेअर इंटू ब्रॅकेट साइन स्क्वेअर phi1 प्लस कॉस स्क्वेअर phi1. सिमिलरली हे या दोन टर्म झाल्या. आता A2च्या पण आपल्याला दिसत असतील बघा, प्लस A2 स्क्वेअर इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर phi2 प्लस कॉस स्क्वेअर phi2 ही टर्म मिळेल.
आणि लास्टला जी टर्म राहील म्हणजे ते आता ह्या दोन टर्म असतील त्याच्यात आपल्याला ट्वाईस A1 A2 कॉमन दिसत असेल. A1 A2 इंटू ब्रॅकेटमध्ये राहत असेल बघा साईन phi1 साईन phi2 प्लस कॉस phi1 कॉस phi2. आता इथं पहिल्या ज्या दोन ब्रॅकेट आहेत म्हणजे साईन स्क्वेअर असेल, साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर असतील, त्या दोन ब्रॅकेट आपल्या इथं 1 आन्सर देतील कारण साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर आपण 1 कन्सिडर करतो. त्यामुळे या दोन ब्रॅकेट आपल्याला व्हॅल्यू 1 देतील. म्हणजे इक्वेशन काय होईल आपलं आर स्क्वेअर इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस, आता हा जो काय ब्रॅकेट राहिलेला आहे या ब्रॅकेटसाठी आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. तो फॉर्म्युला मी इथं लिहितो युजिंग कॉस A मायनस बी. हा फॉर्म्युला आपण लिहितो साइन A साइन B प्लस कॉस A कॉस B. याची व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यात पुट करून आपल्याला हा जो फॉर्म्युला मिळेल तो फॉर्म्युला असेल कॉस phi1 मायनस phi2. त्यामुळे ते इक्वेशन काय होईल तर ते होईल ट्वाईस A1 A2 थोड्याशा टर्म्स रिअरेंज केल्या. हा फॉर्म्युला मी इथं यूज करतोय लास्ट ब्रॅकेटसाठी. त्यातले ट्वाईस A1 A2 ॲज इट इज आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्याला इथं मिळेल कॉस phi1 मायनस phi2 हे रिलेशन मिळेल. हे जे एक्सप्रेशन आहे ते रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं एक्सप्रेशन आपल्याला पाहायला मिळेल. मी जरा व्यवस्थित लिहितो इथं एकदा आर स्क्वेअर इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाईस A1 A2 कॉस phi1 मायनस phi2 हे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं इक्वेशन आपल्याला मिळेल. सिमिलरली आपल्याला नेक्स्ट फाइंड आउट करायचं आहे ते आहे रिझल्टंट फेज ऑफ द रिझल्टंट मोशन. आपण नुसतं रिझल्टंट फेज असं लिहूया. तर रिझल्टंट फेजमध्ये आपल्याला त्याच दोन इक्वेशन परत कन्सिडर करायला लागणार आहेत ज्या की आपण इथं पाहिलेल्या होत्या. म्हणजे या दोन इक्वेशन्समध्ये आपल्याला समजा मी याला नंबरिंग करून टाकलं इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 तर मी इथं करतोय डिवाइड इक्वेशन नंबर 2 बाय इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 2 काय आहे तर आर साइन डेल्टा आणि 1 काय आहे तर आर कॉस डेल्टा. मी अगोदर त्या टर्म लिहून घेतो आर साइन डेल्टा डिवाइड बाय आर कॉस डेल्टा इज इक्वल टू इकडं मला मिळेल A1 साइन phi1 प्लस A2 साइन phi2 डिवाइडेड बाय A1 कॉस phi1 प्लस A2 कॉस phi2. आता लेफ्ट हँड साईड जर बघितली तर याच्यात आर आर कॅन्सल होऊन जाईल. साइन अपॉन कॉस म्हणजे आपण म्हणतो टॅन डेल्टा इज इक्वल टू इक्वेशन मिळेल मला A1 साइन phi1 प्लस A2 साइन phi2 डिवाइडेड बाय A1 cos phi1 प्लस A2 cos phi2. डेल्टासाठी इक्वेशन जर केलं म्हणजे रिझल्टंट फेज म्हणजे डेल्टा आहे आपला तर ते टॅन इकडं मला घेऊन जावं लागेल. ते होईल टॅन इनवर्स ऑफ A1 साइन phi1 प्लस A2 साइन phi2 डिवाइडेड बाय A1 cos phi1 प्लस A2 cos phi2. हे इक्वेशन मला इथं मिळेल. हे रिझल्टंट फेजचं इक्वेशन असेल. इथं आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आणि रिझल्टंट फेज समजलेला असेल. त्याच्यानंतर याच्या काही स्पेशल केस आहेत. त्या स्पेशल केस आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहूया.